आपल्याला या वाई प्रीमियर लीग पर्व क्रमांक 6 साठी लाभलेली आहे। जिल्हा प्रमुख शिवसेना आदरणीय श्री द्वारकानाथजी बोहीर साहेब यांचा स्नेहपूर्वक सन्मान वाई प्रीमियर लीग पर्व क्रमांक 6 च्या वतीने होत आहे। सत्कार आपला करण्यास हर्ष आम्हास वाटतो, आनंदी झाल्या दाही दिशा, हृदयी स्नेह दाटतो। जिल्हा प्रमुख शिवसेना आदरणीय श्री द्वारकानाथजी बोहीर साहेब यांचा स्नेहपूर्वक सन्मान मुख्य व्यासपीठावरती होत आहे। त्याचबरोबर पुढील सन्मान आहे वाई प्रीमियर लीग पर्व क्रमांक 6 च्या वतीने शहर प्रमुख शिवसेना आदरणीय प्रवीण दादा म्हात्रे साहेबांचाही सन्मान होत आहे। धर्मवीर चषकाचे आयोजक, क्रिकेट वरती अतोनात प्रेम करणारे व्यक्तिमत्व शहर प्रमुख शिवसेना आदरणीय श्री प्रवीण दादा म्हात्रे यांचा स्नेहपूर्वक सन्मान मुख्य व्यासपीठावरती आपण संपन्न करत आहोत। रेशीम धाग्यांनी विणलेली मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आणि हलगीच्या निनादामध्ये आपण त्यांचा सन्मान करतोय। थँक्यू। त्याचबरोबर सन्मानी विनोद काशीद यांचाही सन्मान आम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावरती करतोय। सन्माननीय विनोद काशीद यांचाही सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातोय। थँक्यू। थँक्यू। आदरणीय समीर दादा जाधव यांचाही सन्मान आम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावरती करतोय। समीर दादा जाधव यांचाही सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातोय। आगतम स्वागतम सुस्वागतम। आलेल्या सर्वच मान्यवरांचं पुन्हा एकदा वाई प्रीमियर लीग आणि आदरणीय पंकज दादा वाडकर यांच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करूया। त्याचबरोबर अगदी आपण पाहताय मुख्य व्यासपीठावरती खऱ्या अर्थाने क्रिकेटवरती नितांत ज्यांचं प्रेम आहे, धर्मवीर आनंद दिघे चषक या स्पर्धेचे शिल्पकार आमच्या सर्वांचे लाडके आदरणीय प्रवीण दादा म्हात्रे साहेब यांना मी विनंती करतो। सर दादा, आपले 2 शब्द महत्वाचे। सर्वप्रथम वाई प्रीमियर लीगचे जे आयोजक आहेत पंकज दादा आणि त्यांची टीम यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो। पर्व 6 मला वाटतं ना, खूप खूप तुमचे अभिनंदन। आणि अजून एकदा अभिनंदन याच्यासाठी करतो की तुम्हाला भूमिपुत्र मैदान वाई प्रीमियर लीगसाठी मिळालं। कारण की आपल्या मैदानाची तुम्हाला परिस्थिती माहिती आहे, एकही दिवस खाली नसतं। जेव्हापासून सीझन चालू होतो मैदानात काही ना काही कंटिन्यू ॲक्टिव्हिटी असतात। पण मी नेहमी सांगतो की स्पर्धा जर यशस्वी करायला तर त्या भूमिपुत्र मैदानाचा 50% वाटा असतो। आणि तुम्ही भूमिपुत्राला स्पर्धा घेतलीत म्हणजे 100% तुमची स्पर्धा यशस्वी होणारच आहे। कधी कधी साहेब इथेच खेळायचो मी लहानपणी, म्हणजे ह्या मैदानात आमची इथं अशी विकेट होती। परिस्थिती अशी असत तेव्हा बॅट आणायला बॉल आणायला पैसे नसायचे, मग सगळेजण काहीतरी करून कैऱ्या पाडून वगैरे विकून वगैरे आम्ही बॅट आणायचो आणि तेव्हा बॅट आणि बॉल घेऊन तेव्हा आम्ही खेळायचो। या मैदानाच्या खूप साऱ्या आठवणी आहेत आमच्या, कारण की इथे या कोपऱ्यात माझी शेतीही होती। आणि तेवढं दुर्दैव असं आहे की माझ्या धर्मवीर चषकासाठी मी या मैदानाचे पैसेही भरतो। म्हणजे हा दैव दुर्विलास म्हणतो आपण तशातला प्रकार आहे की ह्याच मैदानात माझी शेतीही गेले आणि हेच मैदान माझ्या स्पर्धेसाठी घेताना मला पैसेही भरावे लागतात। पण खरोखर ह्या मैदानाची ख्याती मोठी आहे। नवी मुंबईमधलं नंबर 1चं मैदान ह्याला उगीचच म्हटलं जात नाही, कारण की जी स्पर्धा इथे होणार ती यशस्वी होणार हे लिहिलेलं आहे। आणि तुम्ही सर्व वाईपासून सगळे वाई, सातारा, सांगली म्हणा सगळेजण तुम्ही इथे आलात। आपण सगळे आता एकच झालेलो आहोत। बोईसाहेब नेहमी म्हणतात की आता तुमच्या आमच्यामध्ये कसली दरी राहिलेली नाही आहे। खरं तर बऱ्याचदा मला वाटतं, आता मी स्वतःहून सुनीलला फोन केला आज की सुनील मला निमंत्रण का नाही आहे। 2 मिनिटापूर्वी त्याला फोन केला मी, आम्ही इथून चाललो होतो बोईसाहेब एका लग्नात ना, मी त्याला फोन केला की सुनील निमंत्रण नाही आलं मला। हां मग तेच, कारण की माझ्या मैदानात स्पर्धा होते, भगवा कलर लागला आणि मला निमंत्रण नाही, ते आम्हाला लवकर खटकतं। म्हणून मी सुनीलला फोन केला की सुनील निमंत्रणातून आलं नाही मला, तर मग बोईसाहेब आणि मी आम्ही 2 जण आलो मुद्दाम इथे। तुम्ही बोलवलात नाही तरी आलो नाही, कारण की क्रिकेट खरोखर क्रिकेट लहानपणापासून खूप प्रेम आहे क्रिकेटवर। मी लेदरही खेळलो, सगळं खेळलो आहे। आणि खेळता खेळता जे दिघे साहेबांच्या नावाने आपण स्पर्धा जे आहे
त्या स्पर्धेमधले अर्धे आयोजक इथे आहेत स्टेजवर, तुम्ही सगळ्यांचा त्यामध्ये सहकार्य असतो, तुमच्या सर्वांच्यामुळे ती स्पर्धा मोठी होते. दिघे साहेबांच्या स्पर्धेची आता 22वे वर्ष यावर्षी झालं, तुमचं 6वं वर्ष आहे. मी अशा शुभेच्छा देईन की तुमची 6 नाही अशी 60 वर्ष ही स्पर्धा अशीच अविरत चालू राहो. आणि सर्व प्रकारचे आयोजक जे एवढी सगळे कार्यकर्ते आपले मेहनत घेतात, खरं तर त्यांचा पंकजदादा हा मान असतो. आपण जेही स्पर्धा करतो आपण फक्त नावाला असतो, तुम्ही काय मी काय आपण नावाला असतो, पण त्या स्पर्धेमध्ये जे कार्यकर्ते खरोखर मेहनत घेतात आणि जे स्पर्धक भाग घेतात, जे संघमालक त्या संघात टीम विकत घेतात, त्यांचा सगळ्यांचा हा श्रेय असतो. आपण फक्त नाममात्र असतो. त्यामुळे सगळ्यांना कधी त्यांना श्रेय दिलं की तुम्हाला आपोआप श्रेय येईल, हे एक ब्रीदवाक्यच आहे की आपण जर श्रेय घ्यायला गेलो तर येत नसतो, आपण दिलं तर आपला श्रेय येतो. आणि खरोखर खूप सुंदर असं नियोजन आहे, खूप सुंदर असं आयोजन आहे. मला वाटतं बऱ्याच दिवसांनी एवढ्या बाहेर गाड्या लागल्या बघितल्यात मी या स्पर्धेच्या निमित्तानं, कारण की डिसेंबर एवढी आज रविवार आहे आणि चांगली उपस्थिती इथे आहे. आणि अशीच उपस्थिती मला वाटतं उत्तरोत्तर संध्याकाळपर्यंत लागत जाईल आणि ही स्पर्धा निश्चितच यशस्वी होईल, याबद्दल माझ्या मनात तिळमात्र शंका नाही. आता एक बरं झालं साहेब, त्या दिवशी तुम्ही म्हणालात आम्ही काही ठिकाणी स्पर्धेला होतो, 4 फुटाची ट्रॉफी होती, पण आपण या 1.5-2 फुटाची ट्रॉफी आणून खरोखर चांगलं नियोजन करताय. कारण की जी ट्रॉफी आपण जिंकणार ती घरी ठेवायला जागा तर पाहिजे. बऱ्याचदा होतो 8-8, 7-7 फुटाच्या ट्रॉफी आणतात आणि त्या ठेवायच्या कुठं, जिंकल्यानंतर स्पर्धकांना प्रश्न पडतो. पण निश्चितपणे तुम्ही सुंदर अशा ट्रॉफी आणल्यात आणि त्याच्यावर महाराष्ट्राच्या दैवताचं त्यावर तुम्ही फोटो चित्र टाकलेलं आहे, मूर्ती बसवली आहे. त्यामुळे खरोखर खूप सुंदर असं तुम्ही ह्या बाबतीत नियोजन केलेलं आहे. खूप सुंदर नियोजन, खूप सुंदर आयोजन. मी सर्व स्पर्धकांचे, सर्व आयोजकांचे खूप खूप आभार मानतो. पंकजदादा आणि सुनीलदादा तुमचे विशेष आभार मानतो की तुम्ही आम्हाला इथे बोलून माझ्या जिल्हाप्रमुख साहेबांना आणि मला सन्मानित केला, त्याबद्दल मी आभार मानतो आणि स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. थँक्यू सो मच आदरणीय प्रवीणदादा म्हात्रे साहेब. आणि त्यांनी अगदी या स्पर्धेला शुभेच्छा दिल्या. तर अगदी आपल्या मुख्य व्यासपीठावरती आपण पाहिलं तर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय सन्माननीय द्वारकानाथ भोईर साहेब उपस्थित आहेत आणि त्यांना विनंती करतो दादा आपलेही 2 शब्द महत्त्वाचे. वाई प्रीमियर लीग 2024 पर्व 6 ना हो, या स्पर्धेच्या अनुषंगातून उपस्थित आमचे सन्माननीय शहरप्रमुख प्रवीण म्हात्रे साहेब, सर्व सन्माननीय, माफ करा मला नावं माहिती नाही स्टेजवरचे, आमचे पंकजजी वाडकर, त्याच्यानंतर सुनीलजी व सर्व त्यांचे सहकारी. खरं म्हणजे एवढं कडक ऊन असतानासुद्धा एवढा फार मोठा उत्साह या ठिकाणी स्पर्धेला मिळतो. त्यामुळे निश्चितच खेळाडू वृत्तीची भावना ही सर्वांच्या मनामध्ये आहे. आणि विशेष म्हणजे वाई प्रीमियर की आपापल्या विभागातील यातील खेळाडूंना प्रोत्साहन देणं आणि त्यातून एक सामाजिक बांधिलकी, एक समाज बांधिलकी म्हणून आपण जपणं आणि विशेषतः म्हणजे आपल्यामधून खेळाडू तयार करणं आणि समाजाचं, गावाचं, नवी मुंबईचं, सातारा जिल्ह्याचं नाव सर्वांनी रोशन करणं ही खरोखर कौतुकास्पद बाब आहे. आणि एक विशेष बाब म्हणजे आपण सर्वजण नवी मुंबईकर आहोत आणि नवी मुंबईमध्ये आपण ही खेळाडू वृत्ती जपून शहराचं नाव लौकिक वाढवताना सामाजिक ऐक्य या ठिकाणी आपण जपतो सर्वजण आणि त्यातून सर्व नवोदित तरुणांना आपण प्रोत्साहन देतात. त्यामुळे मी विशेषतः आपल्या वाई प्रीमियर लीगचे सर्व आयोजकांना धन्यवाद देतो आणि अशा प्रकारचं आयोजन करून भविष्यामध्ये सुद्धा चांगल्या स्पर्धा अशा या ठिकाणी ठेवाव्यात आणि त्या अनुषंगातून एक समाज आणि खेळाडू वृत्तीचं आपलं नवी मुंबई शहराचं एक नावलौकिक आपण जपावं. भविष्यामध्ये आपल्याला जी काय आवश्यकता भासेल त्या अनुषंगातून आमच्याकडून निश्चितच सहकार्य होईल आणि आपण बोलून आम्हाला जो सन्मान दिलात त्यामुळे आपलाही धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच. धन्यवाद साहेब. पुन्हा एकदा जाऊया, आदरणीय पंकजदादा वाडकर साहेब बोलतील. हॅलो, सन्माननीय आमचे प्रवीणदादा म्हात्रे आणि सन्माननीय द्वारकानाथजी भोईर साहेब, तुम्ही दोघांनी या ठिकाणी उपस्थिती दाखवलीत. आम्ही वाई प्रीमियर लीगच्या कमिटीच्या तर्फे आणि वाई तालुक्याच्या वतीनं तुमचं मनापासून स्वागत करतो आणि दिलगिरी व्यक्त करतो की तुमच्यापर्यंत निमंत्रण पोचलं नाही. कारण की दादा दरवर्षी तुम्ही या प्रीमियर लीगला आयोजनाला दरवर्षी भेट देता. कधी कधी आणि सुनील सरांना म्हणजे जे जे आपली लोक आहेत ते त्या पद्धतीनं निमंत्रण पोचवण्याचं काम करतात. आणि तुम्ही एक आत्ता गोष्ट सांगली की हे 6वं पर्व आहे, 60वं पर्व लवकर पूर्ण होत. दादा तुमची साथ पाहिजे आम्हाला आणि तुमचं सहकार्य पाहिजे. या म्हणजे वाई प्रीमियर लीगसाठी हे मैदान भेटणं ही खूप मोठी गोष्ट आहे. पण हे 6ही पर्व आमची
याच भूमिपुत्र मैदानात भेटलेत. वाई तालुक्यातल्या प्रत्येक खेळाडूला त्याचा अभिमान आहे, प्रत्येक गावातल्या प्रत्येक नागरिकाला अभिमान आहे की भूमिपुत्र मैदान हे वाई तालुक्यासाठी कायमस्वरूपी 1 तारीख राखीव ठेवली जाते. त्याचं श्रेय विधानन भाऊ असतील, तुम्ही असाल आणि कोपरखेना गावातील सर्वच ग्रामस्थ मंडळ असेल, सर्वांनाच आम्ही देतो. आणि इथून पुढे देखील तुमचं असंच सहकार्य आणि प्रेम मिळो. या ठिकाणी धर्मवीर चषकाची स्पर्धा आता पार पडते. हे नियोजन अतिशय म्हणजे तुमच्या नियोजनाकडे बघून आम्हाला नियोजनातलं काय माहीत नव्हतं. आमच्या पहिल्या खेडोपाडीला ज्या स्पर्धा चालायच्या ना त्या कुठेतरी असा जसं आता तुम्ही सांगितलं एक माहिती की आम्ही याच मैदानात खेळायचो, आमच्या देखील स्पर्धा अशाच चालायच्या. मंडप आणि त्याच्यावरती छत, त्याच्यावरती टेबल खुर्च्या आणि झाली स्पर्धा चालू. पण धर्मवीर चषकांचं जेवढे आम्ही नियोजन बघितलं, आयोजन बघितलं आणि त्याच्यातून काहीतरी शिकायचं आणि तसा करण्याचा प्रयत्न आमचा छोटासा, आणि हे सगळं श्रेय आम्ही तुम्हाला देतो. आणि असंच सहकार्य आणि तुमची स्पर्धेला देखील आम्ही कायमस्वरूपी उपस्थित असतो आणि कायमस्वरूपी तुमच्या स्पर्धेला ही आमची स्पर्धा आहे, त्या स्पर्धेला देखील आम्ही कायम तुमच्यासोबत खांद्याला खांदा लावून वाई तालुक्याच्या वतीनं सांगतो की कायमस्वरूपी काम करू आणि सोबत राहू. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर दादांच्या माध्यमातून या ठिकाणी सांगितलं जात आहे की धर्मवीर आनंद दिघे चषक ही खुल्या गटातील पहिली स्पर्धा, आपण टेनिस बॉल क्रिकेटच्या सीझनमधील पहिली स्पर्धा होत असते. आणि जी विकेट बनवले खऱ्या अर्थाने 40+ कोपरखेने गावातील सर्व खेळाडू असतील आणि ज्यांनी विकेट बनवले त्यांना सलाम असेल. अजून तशीच विकेट आहे, फक्त आपण प्रत्येक वेळेला नवीन टुर्नामेंट असते, काहीतरी थोडीशी डागडुगी करून आपण विकेट पुन्हा वापरत असतो. अगदी 12 दिवस, तब्बल 12 दिवस या विकेटला बनवण्यात लागले होते. तर ज्या खऱ्या अर्थाने 40+ आमचे मास्टर खेळाडू आहेत त्यांनी बनवले, त्यांना एक सलाम असेल. अप्रतिम विकेट आहे, जे आपण पाहिलं तर अगदी डिसेंबरपासून आता मार्च महिना संपत आला आहे, परंतु विकेट जशी आहे तशीच खेळते. बॅटिंग असो बॉलिंग असो, धावांचा मात्र पाऊस पडताना आपल्याला या विकेटवरती पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा आदरणीय प्रवीणदादा म्हात्रे साहेब आणि द्वारकानाथ भोईर साहेब यांचं मनापासून आभार मानूया. इथे तर अगदी वाई प्रीमियर लीगच्या आयोजन समिती आणि आदरणीय या स्पर्धेचे शिल्पकार पंकजदादा वाडकर यांच्या माध्यमातून या स्पर्धेची आठवण भेट सन्माननीय द्वारकानाथ भोईर साहेब यांना या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती दिली जाते. वाई प्रीमियर लीग आयोजन समितीच्या माध्यमातून आदरणीय पंकजदादा वाडकर यांच्या माध्यमातून आपण या स्पर्धेची आठवण भेट आदरणीय द्वारकानाथ भोईर साहेब यांनाही देतोय. त्याचबरोबर आपल्याबरोबर उपस्थित असणारे क्रिकेटवरती अतोनात ज्यांचं प्रेम आहे आदरणीय प्रवीणदादा म्हात्रे साहेब, या दोघांनाही या ठिकाणी या स्पर्धेची आठवण भेट दिली जाते. यस, आपण प्रथम आदरणीय सन्माननीय शिवसेनेचे जिल्हा प्रमुख द्वारकानाथ भोईर साहेब यांना या ठिकाणी आपण या स्पर्धेची आठवण भेट देतोय. थँक्यू. तदनंतर आपण खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व अर्थातच प्रवीणदादा म्हात्रे साहेब यांना या स्पर्धेची आठवण भेट त्यांना देतोय. वाई प्रीमियर लीग आयोजन समिती आणि या स्पर्धेचे शिल्पकार पंकजदादा वाडकर यांच्या माध्यमातून आदरणीय प्रवीणदादा म्हात्रे साहेब यांना या स्पर्धेची आठवण भेट दिली जाते. धन्यवाद. त्याचबरोबर मुख्य व्यासपीठावरती खऱ्या अर्थाने ज्यांचा आज वाढदिवस आहे आदरणीय सन्माननीय उपशहर प्रमुख शिवसेना अर्थातच दर्शनदादा बनगे साहेब या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. त्यांनाही वाढदिवसाच्या मनापासून लाख लाख शुभेच्छा देऊया. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. यानंतर आपण प्रथमतः एक सामना अनाउन्स करूया. यानंतर होणारा सामना आहे तेजदीप 11 विपक्ष मातोश्री 11. या दोन संघांना विनंती आहे की आपण रिपोर्टिंग करा. यानंतर आपला लगेच नाणेफेकीचा कौल केला जाईल अशी नोंद आपण घ्या. यानंतर आपला सामना आहे तेजदीप 11 विपक्ष मातोश्री 11 आणि जो सामना सुरू आहे ना पेशवाई 11 विपक्ष अभय 11, या सामन्यामध्ये आतापर्यंत घडलंय काय? पेशवाई 11 प्रथम बॅटिंग करताना मजल मारलेली आहे आतापर्यंत फक्त 32 धावा आणि गमावलेले आहेत 4 गडी.
त्याचबरोबर चौनेश्वर 11 संघ मालक अमित दादा वाडकर आणि पंकज दादा वाडकर यांच्या मालकीचा हा संघ आहे आणि त्या संघात खेळणाऱ्या खेळाडूंना आपण काही मानधन वितरण करणार आहोत. त्यासाठी विनंती आपण या दशरथ वाडकर, प्रवीण फणसे, रमेश सनस, आदित्य कळंबे, आदित्य सनस, अश्विन वाडकर, दीपक बनगे, गौरव गवळी, जीवन वाडकर, राम वाडकर, सागर गोळे आणि जितू कोचळे. थँक्यू सो मच. मागील मॅचचे काही कॅश पुरस्कार आहेत ते आम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावरती देतोय. अजित श्रीरंग वरे यांना मी विनंती करतो आपण या, आपल्याला इथे कॅश रूपामध्ये पुरस्कार आहे तो आम्ही या ठिकाणी तुम्हाला देतोय. अजित वरे सर यांना मी विनंती केली जाते, आम्ही विनंती करतोय आपण मुख्य व्यासपीठावरती या. थँक्यू, धन्यवाद. मुख्य व्यासपीठावरती अगदी टीम श्री चौनेश्वर 11 या संघाला अगदी संघ मालकांकडून मानधन दिले जाते प्रत्येक खेळाडूसाठी. पहा, आपण ही संकल्पना नवी मुंबई प्रीमियर लीगमध्ये पाहिली. तदनंतर आपण प्रथम पाहतोय की श्री चौनेश्वर 11 या टीमसाठी संघ मालकांच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांना मानधन दिले जाते. मुख्य व्यासपीठावरती मी विनंती करतो की प्रत्येक एका खेळाडूंनी या. निलेश सर नावं घ्या प्लीज. दशरथ वाडकर, प्रवीण फणसे, रमेश सनस, आदित्य कळंबे, आदित्य सनस, अविनाश वाडकर, दीपक बनगे, गौरव गवळी, जीवन वाडकर, राम वाडकर, सागर गोळे आणि जितू कोसळे, रोहन वाडकर, अमित वाडकर या खेळाडूंना संघ मालकांच्या वतीने आपण मानधन प्रदान करत आहोत. धावसंख्या आहे धावफलकावरती 33 धावा आणि गमावलेले आहेत 5 गडी. प्रथम बॅटिंग करत असताना पेशवाई 11 ने अंतिम षटक सुरू आहे. ऋषिकेश जाधव यांच्या नावी हे षटक. अगदी मुख्य व्यासपीठावरती तुम्ही पाहताय श्री चौनेश्वर 11 या संघाला अगदी सातारा जिल्ह्यामध्ये प्रथमच अशा प्रकारे आपण पाहतोय की जिथे संघ मालकांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी खेळाडूंना मानधन दिले जात आहे. श्री चौनेश्वर 11 या संघाच्या संघ मालकांचं कौतुक करावं तेवढं कमी असेल. अगदी 15ही खेळाडूंना त्या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती मानधन दिले जात आहे. संघ मालकांचं कौतुक असेल. धन्यवाद. पंचांनी कळवलेला आहे नकारात्मक बॉल आहे. धावसंख्येमध्ये चेक, भर पडेल. मुख्य व्यासपीठावरती ज्यांचं आगमन होत आहे खऱ्या अर्थाने कोपरखिरणा विभाग आणि कोपरखिरणे विभागातील एक लोकप्रिय समाजसेवक सर्वांचे लाडके आदरणीय संदीप दादा म्हात्रे साहेब यांचं शुभ आगमन आमच्या मुख्य व्यासपीठावरती होत आहे. क्रिकेट आणि क्रिकेटवरती अतोनात ज्यांचं प्रेम आहे आपण त्यांच्या माध्यमातून नगरसेविका चषक ही स्पर्धा याच मैदानावरती पाहिली. अर्थातच कोपरखिरणे विभागातील लोकप्रिय समाजसेवक आदरणीय संदीप दादा म्हात्रे साहेब यांचं शुभ आगमन आमच्या मुख्य व्यासपीठावरती होत आहे. वाई प्रीमियर लीग आयोजन समिती त्याचबरोबर या स्पर्धेचे शिल्पकार पंकज दादा वाडकर यांच्या माध्यमातून दादांचं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत. शेवटच्या 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि पंचांनी कळवलेला आहे हाही नकारात्मक बॉल आहे. अतिरिक्त धाब्यामध्ये भर पडेल. धावसंख्या आहे 38 धावा. प्रथम बॅटिंग करताना 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पेशवाई 11 ला या सामन्यामध्ये संधी आहे की शेवट गोड करण्याची. आतापर्यंत 3 सामने त्यांनी खेळले, 3ही गमावलेले आहेत. अभय 11 साठी हा महत्वाचा सामना. उजव्या स्टीच्या बाहेर पंचांनी कळवलेला आहे नकारात्मक आहे. दिशेवरती कंट्रोल ठेवावं लागेल, नियंत्रण ठेवावं लागेल. ज्या प्रकारे आपण चर्चा करत आहोत ना की अभय 11 साठी हा सामना महत्वाचा आहे, म्हणजे सर्वोत्तम कामगिरी या सामन्यामध्ये. निश्चित अक्षय यांनी आम्हाला कळवलेलं आहे की ग्रुप बी मध्ये बरंचसं घमासान आहे. अजून
चित्र स्पष्ट नाहीये, कोणते संघ पुढे जातील पंचांनी कळवलेलं आहे नकारात्मक बॉल, त्यामुळे अभय 11ला चमकदार कामगिरी करावी लागेल. त्याचबरोबर चेक टीम तेजदीप 11 आणि टीम मातोश्री 11 या दोन्ही संघाच्या कॅप्टनना विनंती केली जाते टॉससाठी या. त्याचबरोबर संघ मालकांनाही विनंती केली जाते की टॉससाठी या प्लीज. टीम तेजदीप 11 आणि टीम मातोश्री 11 दोन्ही संघाच्या कॅप्टनना आम्ही विनंती करतोय, आपण अगदी टॉस का बॉलच्या व्यासपीठावरती या. थँक्यू सो मच, धन्यवाद, थँक्यू. अगदी मुख्य व्यासपीठावरती आपण काही कॅश पुरस्कार आहे तो सन्माननीय अजित सिरंगवरी यांना आपण देतोय. मी सन्माननीय संदीप दादा म्हात्रे साहेब यांना विनंती करतो, सर आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण कॅश पुरस्कार जो आहे आमचे लेजेंड खेळाडू आणि वाई पश्चिम भाग क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान संस्थापक अध्यक्ष अजित सिरंगवरी यांना आपण देऊया कॅश प्राइज पुरस्कार. थँक्यू सो मच. आणि इथून पुढे आम्ही टॉस करणार आहोत. मी विनंती करतो आदरणीय सन्माननीय संदीपदादा म्हात्रे साहेब आणि आदरणीय दर्शनदादा बनगे साहेब यांना मी विनंती करतो, सर आपण या आपल्या शुभ हस्ते आपण करूया पुढच्या मॅचचा टॉस. त्याचबरोबर बॅटिंग करताना 46 धावा पेशवा 11ने बनवलेल्या आहेत. अभय 11ला बनवाव्या लागतील 47 धावा. येणारे बॉल 24 बॉल 47 धावसंख्येचं आहे गुणोत्तर. थँक्यू सो मच. आपण पाहतोय टॉस का बॉलच्या व्यासपीठावरती खऱ्या अर्थाने कोपरखेडणे विभागातील एक लोकप्रिय समाजसेवक, क्रिकेट आणि क्रिकेटवरती ज्यांचं अतोनात प्रेम आहे आदरणीय संदीप दादा म्हात्रे साहेब या ठिकाणी आपल्याबरोबर जोडलेत. आणि ज्यांचा वाढदिवस आहे उपशहर प्रमुख शिवसेना अर्थातच दर्शनदादा बनगे साहेब ज्यांचा वाढदिवस आहे ते आपल्याबरोबर या ठिकाणी जोडलेत. थँक्यू सो मच. टॉस कोण मागेल? टीम तेजदीप 11 संघाकडून टॉस दिला जाईल. दादांना विनंती करतो हवेमध्ये स्पिन करा कॉइन. एका बाजूला वाई प्रीमियर लीग आणि एका बाजूला मकरंदबा पाटील वाई प्रीमियर लीग. हा कॉल दादा टॉस जिंकलाय, निर्णय काय? क्षेत्ररक्षण. बॅटिंग करायचे, किती धावा स्कोरबोर्डती लावल्या जातील? 70 धावा स्कोरबोर्डती लागल्या जातील. दोन्ही कॅप्टनना शुभेच्छा देऊया. परंतु आदरणीय संदीपदादा म्हात्रे साहेब आपल्याबरोबर उपस्थित आहेत आणि ज्यांच्या माध्यमातून आपण नगरसेविका चषक ही स्पर्धा याच मैदानावरती पाहिले. क्रिकेट आणि क्रिकेटवरती अतोनात प्रेम आहे. दादा, सातारा जिल्ह्यातील एक नामांकित क्रिकेट स्पर्धा होत असताना पंकजदादा वाडकर यांच्या माध्यमातून हे भव्य दिव्य आयोजन पाहत आहे, काय म्हणाल या आयोजनाबद्दल? सातत्याने 6 वर्ष ही वाई प्रीमियर लीग इथे साजरी होते. पंकजदादा वाडकर आणि त्यांचे सर्व सहकारी
आणि वाई भागातले सर्व आमचे ग्रामस्थ आणि रहिवासी यांचे मनापासून हार्दिक आभार मानेन की इतक्या चांगल्या ग्राउंडवर आपण इतक्या सुंदरतेने नवीन नवीन संकल्पना घेऊन ही वाई प्रीमियर लीग साजरी करताय. याच्यामध्ये आता मला वाटतं हिरो होंडा प्लस बाईक आहे संघ मालकासाठी आणि नाविन्यपूर्ण स्पर्धा ही सातत्याने होते. वाई भागाचं आपले नाव होतं आहे आणि आम्ही सर्वजण त्यांच्यासोबत आहोत. तर एक सर्वांना या संघ मालकांना खेळाडूंना मी मनापासून हार्दिक शुभेच्छा देईन. विजेत्या उपविजेत्या संघाला शुभेच्छा देईन. आणि आज मला वाटतं दर्शनदादांचा वाढदिवस आहे, तर दर्शनदादा तुम्हालाही वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन आपल्या या नियोजनाबद्दल सर्वांना मी मनापासून हार्दिक शुभेच्छा देऊन मी माझी रजा घेईन. धन्यवाद. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती बसून घ्या. कॅप्टनना खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. मॅचची तयारी करूया. आपण मॅचची तयारी करून घ्या. आपल्याला विनंती असेल मान्यवरांना विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती बसून घ्या. धन्यवाद. कॉमेंट्री बॉक्समध्ये जाऊया. टॉस झालेला आहे. आता आपण वळूया मैदानाच्या दिशेने, जिथे दुसऱ्या डावाला झालेली आहे सुरुवात. अभय 11ला आता धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे, तर पेशवा 11ला धावसंख्येचा करायचा आहे बचाव. 47 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी प्रमोद गायकवाड आणि संतोष कचरे ही प्रारंभिक जोडी आहे. तर षटक क्रमांक 1 साहिल भनगे पंचांनी कळवलेला आहे नकारात्मक बॉल, अतिरिक्त दावेमध्ये भर पडेल. प्रमोद गायकवाड पसरणी, संतोष कचरे बावधन, साहिल भनगे आकोशी असा रंगणारा हा सामना. पाठीमागे ओढलेला बॉल, बॅकलिपचा वापर, टायमिंग प्रॉपर आहे. बॉल सीमारेषेलगत अडवण्याचा प्रयत्न होतोय. क्षेत्ररक्षक तिथपर्यंत जाऊन पोहोचले, बॉलची फेकी करतील आणि त्यानंतर या बॉलच्या पाठीमागे मिळालेल्या धावा आहेत 2 धावा आपण घेऊया. एका बाजूला जिल्हा आयकॉन साहिल भनगे, तर एका बाजूला पसरणीचे एक चांगले ऑलराऊंडर प्रमोद गायकवाड अण्णा बॅटिंगसाठी तयार. बॅकफुटवरती गेलेत, पंच केलेत, पॉइंट मधून गॅप शोधलेला आहे. पुन्हा त्या क्षेत्रामध्ये बॉल मार्गस्थ होतोय. पुन्हा तिकडेच जाऊन हा बॉल अडवलेला आहे. पुन्हा मिळालेले आहे 2 धावा. त्याचा प्रत्यय पुन्हा एकदा आलाय. पाठीमागच्या बॉलवरती फटका खेळताना बॅकलिफ्टचा वापर होता, आता गॅप शोधला होता, असं विश्लेषण आपण करूया. बॉलर तयार. जोरकस खेळण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हरला बॅकअप नाहीये. बॉल सीमारेषा तोडेल का? हो, तोडतोय. सरळ 4 धावांसाठी येतोय दुसऱ्या डावातला पहिला चौकार. प्रमोद गायकवाड यांची आता बॅट तळपायला लागलेली आहे. सूर गवसणं फार महत्वाचं आहे. अभय 11च्या दृष्टीने हा सामना फार महत्वाचा आहे आणि जिकडे पेशवा 11ला शेवट गोड करण्याची संधी आहे. साहिल भनगे यांनी सुरुवातीचे काही बॉल चांगले हाताळले, त्यांच्यावरती केले आक्रमण. वेळेची अचूकता या बॉलच्या पाठीमागे साधता आली नाही, या फटक्याच्या पाठीमागे साधता आली नाही. एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न, थोडस खराब क्षेत्ररक्षण, त्याचा दुजोरा मिळतोय. आणखीन 2 धावेंचा धावफलक 2-2 धावेने पुढे सरसावते आणि जाऊन पोहोचलेला आहे 11 धावा. इथून पुढे लीग स्टेज मधला शेवटचा सामना असेल आणि त्यानंतर सुपर 6 जे संघ आहे त्याच्यामध्ये 3 सामने होतील. बॉल हवेत आहे, संरक्षणासाठी खेळाडू नाहीयेत. लॉंग ऑनला बॉल सीमारेषेच्या पलीकडे, मोठा फटका आलाय, षटकार. प्रमोद गायकवाड यांना या सामन्यामध्ये सूर गवसलेला आहे आणि पहिल्या षटकामध्ये तब्बल अभय 11ने धावा कुटलेल्या आहेत 17 आणि बॅटिंग करताना प्रमोद गायकवाड अण्णा यांचा खेळ बहरलेला आहे. परंतु पेशवा 11ला काही विकेटसाठी जाळं विणता येईल का? चला घाई करा. थँक्यू सो मच. मुख्य व्यासपीठावरती बरेचसे पाहुणे उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी आम्ही करतोय. खऱ्या अर्थाने संपूर्ण कोपरखेरणा विभाग आणि सातारा जिल्ह्यातील अगदी प्रत्येकावरती ज्यांचं अतोनात प्रेम आहे आणि क्रिकेटवरती खूप प्रेम आहे. नगरसेविका ट्रॉफी आपण याच मैदानावरती ज्यांच्या माध्यमातून पाहिले. कोपरखेरणे विभागातील एक लोकप्रिय समाजसेवक, आपला सर्वांचे लाडके आदरणीय संदीप दादा म्हात्रे साहेब यांचा सन्मान आम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावरती करतोय. आदरणीय सन्माननीय संदीप दादा म्हात्रे साहेब यांचा सन्मान आपण आपल्या मुख्य व्यासपीठावरती करतोय. रेशीम धागेने विणलेली शॉल आणि त्याचबरोबर प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय.
थँक्यू. थँक्यू. पुढील सन्मान आहे सरपंच वेरुळी जगन्नाथ मांढरे यांचाही सन्मान आम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावरती करतोय. सरपंच वेरुळी जगन्नाथ मांढरे यांचाही सन्मान या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. थँक्यू. पुढील सन्मान आहे अध्यक्ष एकनाथ मांढरे यांचाही सन्मान या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. सहारा कोऑपरेटिव्ह सोसायटीचे अध्यक्ष एकनाथ मांढरे यांचाही सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. पुढील सन्मान आहे समाजसेवक विशाल दादा मांढरे यांचाही सन्मान आम्ही करतोय. समाजसेवक विशाल मांढरे यांचाही सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. विशाल दादा मांढरे समाजसेवक यांचाही सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करतोय. डॉक्टर किसन कोंडाळकर पनवेल यांचाही आम्ही सन्मान मुख्य व्यासपीठावरती करतोय. डॉक्टर किसन कोंडाळकर खास पनवेलवरून या ठिकाणी या स्पर्धेला भेट देण्यासाठी आलेत. त्यांचाही सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. सन्माननीय रमेश सनस यांच्या शुभास्ते हा सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. थँक्यू. पुढील सन्मान आहे समाजसेवक जयवंत जाधव यांचाही सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. सन्माननीय जयवंत जाधव समाजसेवक आहेत आणि त्यांचाही सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. थँक्यू. पुढील सन्मान आहे संजय दादा वाडकर यांचाही सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. संजय दादा वाडकर आपलाही सन्मान या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. संजय दादा वाडकर सन्माननीय संजय दादा वाडकर यांचाही सन्मान या ठिकाणी केला जातोय. पुढील सन्मान आहे संतोष दादा वाडकर समाजसेवक यांचाही सन्मान केला जातोय. सन्माननीय दर्शनदादा मनगे साहेब यांचा वाढदिवस आहे आणि आयोजन समिती आणि पंकजदादा वाडकर यांच्या माध्यमातून मुख्य व्यासपीठावरती केक कापून आपण बर्थडे सेलिब्रेशन करणार आहोत काही मिनिटांमध्ये. तर पुन्हा एकदा दर्शनदादा बनगे यांना वाढदिवसाच्या देऊया लाख लाख शुभेच्छा. धन्यवाद. धावसंख्या आहे 23. पाठलाग करायचा आहे 47 धावांचा आणि आतापर्यंत 12 बॉल आणि बनवायच्या आहेत 24 धावा झालेल्या आहेत 23. अर्धा टप्पा अभय 11ने पूर्ण केलेला आहे. अजूनही अर्धा टप्पा शिल्लक आहे याची नोंद आपण घ्या आणि 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 12 बॉल आणि बनवायच्या आहेत 24 धावा. थँक्यू. पुढील सन्मान आहे वसंतदादा वाडकर यांचाही सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. पुढील सन्मान आहे नथुराम वाडकर समाजसेवक यांचाही सन्मान केला जातोय. नथुराम वाडकर समाजसेवक यांचाही सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. थँक्यू. पुढील सन्मान आहे संदीप दादा वाडकर समाजसेवक यांचाही सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती करतोय. संदीप दादा वाडकर यांचाही सन्मान या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती केला जातोय.
थँक्यू, धन्यवाद. पुढील सन्मान आहे राहुल आयू यांचाही सन्मान या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. राहुल आयू यांचाही सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. पुढील सन्मान आहे अक्षय कराळ यांचाही सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती करतोय. राहुल आगाव यांचाही सन्मान या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. थँक्यू. 9 बॉल आणि 11 धावांची गरज असेल. इथून पुढे 9 बॉल 11 धावांची गरज असेल. साहिल वाळुंज यांचाही सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. सन्माननीय साहिल वाळुंज यांचाही सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. थँक्यू, धन्यवाद डीजे. अक्षय कराळ यांचाही सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती करतोय. आयोजन समिती सुनील दादा, आपलं लक्ष इकडे असणं गरजेचं आहे. अक्षय कराळ यांचाही सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करतोय. धन्यवाद. पुढील सन्मान आहे चंद्रकांत वाघमारे यांचाही सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. चंद्रकांत वाघमारे यांचाही सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. त्याचबरोबर 7 बॉल 1 धावेची गरज आहे आणि ऋषिकेश जाधव बलकवडी यांच्या खेळीसाठी राजीव शेठ शिर्के संघ मालक यांच्या वतीने 501 रुपयाचा पुरस्कार आलेला आहे. धन्यवाद. पुढील सन्मान आहे अशोक चितळकर यांचाही सन्मान केला जातोय. अशोक चितळकर यांचाही सन्मान या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. मातोश्री अध्यक्ष गणसोली, बालदोस्ती अध्यक्ष गणसोली यांचा सन्मान आम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावरती करतोय. आणि हा सामना अभय 11 ने जिंकलेला आहे. त्यांचं अभिनंदन आणि दोन्ही संघांना पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि अभय 11 हा सुपर 6 मध्ये क्वालिफाय होत आहे. त्याचबरोबर ऋषिकेश जाधव यांना 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. राजीव शेठ शिर्के यांच्या वतीने संघ मालक आणि सामनावीर आहे ऋषिकेश जाधव.